नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार होतो स्वामी समर्थ मठ भुईगावले. तर चला जाऊया. आपली 7433 गाडी घेऊन आपण जाणार आहोत. चला तर जाऊया. बाहेर आलो तर पहिलंच ट्रॅफिक लागले. ट्रॅफिकमधून साईड घेत आपण आलो आहे आता वेस्टला आलो. वेस्टला एवढं काही ट्रॅफिक नव्हतं, परंतु थोडंफार तरी ट्रॅफिक इथे संध्याकाळची वेळ होती त्या म्हटल्यामुळे असतं. तर पुढे आलो तर बघतो तर काही ते मेळा लागला होता. मेळ्यामध्ये जायची खूप इच्छा होत होती, परंतु टाईम तेवढा नव्हता. त्याच्यामुळे बाहेरून ती कळली आणि पुढे निघालो. आपल्याला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये. काळो खूप झाला होता, पण आज मनामध्ये निश्चय केला होता की जायचं मठामध्ये, स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि मन प्रसन्न करून घ्यायचं. पुढे आलो आणि पुढे आलो तर काय पाहता, जिथे मला यायचं होतं, जी माझी इच्छा होती, तिथे श्री स्वामी समर्थ मठामध्ये मी जवळजवळ पोहोचलोच होतो. अवघ्या 2 मिनिटावरती आता स्वामींचा मठ होता. पाहू शकता इथे बोर्ड लागला आहे, श्री स्वामी समर्थ मठ. आता इथून डावीकडे वळून पुढे आलो तर समोर अवघ्या आपल्या नजरेसमोर पाहू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थांचा मठ दिसतो. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ मठ, भुईगाव, वसई. आणि या मठाच्या बाहेरील जागेमध्ये पाहू शकता खूप मोठी जागा आहे. इथे जवळजवळ 2000 भाविक एका वेळी राहू शकतात, एवढी मोठी जागा आहे. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ मठ, भुईगाव या बाहेर आलो. बाहेर हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. इथे किती जागा आहे बघा. एवढी मोठी जागा आहे की जवळजवळ 2000 लोक राहू शकतात. ओटी घेतली आणि स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाहू शकता सर्व संतांचे फोटो लागलेले आहेत. आणि मंदिराचा गाभारा एवढा मोठा आहे की जवळजवळ 200 लोक एकाच वेळेस स्वामींचं चिंतन करत बसू शकतात. या मठाच्या डाव्या साईडला सुद्धा संतांचे फोटो आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी तुम्हाला घेऊन जातोय या मठाच्या प्रवेशद्वारामधूनच समोरच तुम्हाला श्री स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती दिसते. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्हाला असं सांगायचं की या मूर्तीकडे तुम्ही पाहिलं की असं वाटतं की स्वामी समर्थ माऊली माझ्याकडे बघते. आणि या मूर्तीकडे पाहिलं की असं वाटतं की मनातलं माझं सर्व काही दुःख मी या मूर्तीकडे पाहून विसरून जातो. स्वामींनी एक नवीन ऊर्जा देतात. या मूर्तीकडे पाहिलं की एक नवीन ऊर्जा येते आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही आपण सर्व इथे विसरून जातो. आणि इथे स्वामींच्या पादुका आहेत. स्वामी समर्थ महाराज.